मित्रांनो, मी विशाल रमेशचंद्र पवार तुमचं हार्दिक स्वागत करतो. अर्थशास्त्र या राज्य शासनाच्या 11वीच्या पुस्तकाच्या सिरीजला आपण सुरुवात केलेली होती. त्यामधल्या दुसऱ्या प्रकरणाची सुरुवात किंवा चर्चा आज आपण करणार आहोत. येत्या लक्षात मागच्या वेळेला अर्थशास्त्राच्या मूलभूत संकल्पना या संदर्भात आपण चर्चा केलेली होती. मात्र आताच्या या लेक्चरमध्ये आपण चर्चा करणार आहोत पैसा या इथे लक्षात पैसा या प्रकरणाची. तर आता जे प्रकरण आपण बघणार आहोत ते प्रकरण आहे प्रकरण क्रमांक 2, ज्याचं नाव आहे पैसा. इथे लक्षात या प्रकरणामध्ये पैसा या संकल्पनेचा नेमका अर्थ अर्थशास्त्रीय भाषेत काय होतो या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. आणि सोबतच ज्या वेळेला पैसा ही संकल्पना चर्चेत येते त्यावेळेला कसा त्याचा वापर होतो, कशा प्रकारे त्याच्याबद्दल बोललं जातं, इथे लक्षात त्यामधल्या मूलभूत संकल्पना कोणत्या आहेत या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया पैसा या प्रकरण क्रमांक 2ला. तर पैसा याच्या संदर्भात पैसा ही संकल्पना चर्चा करत असताना त्याचा मानवाच्या आयुष्यामध्ये कसा वापर गरजेचा आहे या संदर्भात सुरुवातीला प्रस्तावनेमध्ये माहिती दिलेली आहे. मानव हा बुद्धिमान प्राणी आहे. पैशाचा शोध हा जगातील अनेक महत्त्वपूर्ण मूलभूत शोधांपैकी एक आहे. क्रॉथर यांच्या मते ज्ञानाच्या प्रत्येक शाखेत काही मूलभूत संशोधन असते. उदाहरणार्थ विज्ञानात अग्नीचा शोध हा महत्त्वाचा मानला गेलेला आहे किंवा महत्त्वाचा आहे, इथे लक्षात. त्यानंतर यांत्रिक शास्त्रात चाकाचा शोध, पैशाचा शोध असाच एक महत्त्वपूर्ण शोध असून त्याने मानवाच्या आर्थिक आयुष्यात क्रांतिकारी बदल घडवून आणलेले आहेत. कोणत्या बदलाने मानवाच्या आर्थिक आयुष्यात क्रांतिकारी बदल घडवून आणले तर तो आहे पैसा. कारण या पैशाद्वारे वस्तू व सेवांची खरेदी विक्री करता येते. पैशामुळे गरजांचे समाधान होते. पैशांमुळे नेमकं काय होतं तर गरजांचं समाधान होतं. आधुनिक अर्थव्यवस्था पैशावर अवलंबून आहे. येथे लक्षात सर्व काही पैशाच्यासाठी मानव करत असतो अप्रत्यक्षरित्या. येथे लक्षात हा त्याचा अर्थ आहे. येथे लक्षात त्यामध्ये वस्तू विनिमय येथे लक्षात हे अर्थव्यवस्थेसाठी माध्यम म्हणून वापरला जातो, म्हणजे वस्तूंची देवाणघेवाण. मात्र वस्तू विनिमयात काही अडचणी होत्या. त्यापैकी काही अडचणी आपल्याला समोर दिलेल्या आहेत. त्या म्हणजे गरजांच्या दुहेरी संयोगाचा अभाव त्या ठिकाणी असतो. मूल्याचा सामायिक मापदंडाचा अभाव असतो. वस्तूंचा साठा करण्यातील अडचणी असतात. विभाज्यतेची अडचण असते आणि विलंबित देणी देण्याच्या अडचणीही या वस्तू विनिमयातील अडचणींमध्ये सामावलेल्या आहेत. तर मग बघा, ज्या वेळेला आपण विचार करतो वस्तू विनिमयातील अडचणी याच्यामधला पहिला मुद्दा तो आहे गरजांच्या दुहेरी संयोगाचा अभाव. आता याचं उदाहरण मी प्रथम देतो आणि त्यानंतर त्याच्या छापील माहितीवर भर देतो. ज्या वेळेला मी आहे एक व्यक्ती आणि तुम्ही आहे दुसरा व्यक्ती, ठीक आहे. आता मला जी वस्तू हवी आहे, समजा मला पेन हवा आहे, तो पेन तुमच्यापाशी आहे. येतं लक्षात, मला जो पेन हवा आहे तो तुमच्यापाशी आहे, तर तो पेन मला तुमच्यापासून हवा आहे, ठीक आहे. मात्र तुम्ही मला तो तुमचा पेन मला का द्याल? ज्या वेळेला तुम्हाला हवी असणारी वस्तू माझ्यापाशी असेल त्यावेळेला मी ती तुम्हाला देऊन त्याच्या मोबदल्यात मी काय घेणार आहे, तुमच्यापासून पेन घेऊ शकतो किंवा पेन घेणार आहे. येतं लक्षात. मात्र जी वस्तू तुम्हाला हवी आहे ती माझ्यापाशी नाही, मात्र मला जी हवी आहे ती तुमच्यापाशी आहे, ठीक आहे. म्हणजे एकमेकांच्या गरजा आपण
पूर्ण करू शकत आहोत का? तर नाही. येते लक्षात? याला म्हणतात दुहेरी संयोगाचा अभाव. वस्तुविनिमय व्यवस्थेची मुख्य मर्यादा म्हणजे गरजांच्या दुहेरी संयोगाचा अभाव. प्रत्येक वेळेला 2 जणांमध्ये त्यांच्या गरजांची पूर्तता होईलच असं नसतं. उदाहरणार्थ, अ व्यक्तीकडे कापड आहे, त्या बदल्यात त्याला तांदूळ हवा आहे. ब व्यक्तीकडे तांदूळ आहे, पण त्याला अ व्यक्तीकडून कापड नको आहे. याला दुहेरी संयोगाचा अभाव असं म्हटलं जातं. येते लक्षात? मुद्दा क्रमांक 2, मूल्याच्या सामायिक मापदंडाचा अभाव. मूल्याच्या सामायिक मापदंडाचा अभाव. वस्तुविनिमय पद्धतीत वस्तूचे मूल्य मोजण्यासाठी प्रमाणित मापकाचा अभाव होता. कसला अभाव होता? प्रमाणित मापकाचा अभाव होता. येते लक्षात? आता प्रमाणित मापक म्हणजे काय? येते लक्षात? समजा 2 लिटर दुधाची तुलना 2 किलो तांदूळाबरोबर करता येत नाही. येते लक्षात? कारण की दोघांची मापकं वेगवेगळी आहेत. एकाचं लिटर आहे आणि दुसऱ्याचं किलो आहे. येते लक्षात? मग या सामायिक मापदंडामध्ये हे दोन्ही कशी मोजले जातील या संदर्भात अडचणी आहेत. येते लक्षात? हा त्या मूल्याच्या सामायिक मापदंडाचा अभाव आहे. येते लक्षात? मुद्दा क्रमांक 3, वस्तूंचा साठा करण्यातील अडचण. येते लक्षात? ज्या वेळेला भविष्याच्या उपभोगासाठी वस्तू साठवणं गरजेचं असतं, म्हणजे एखादी वस्तू आहे तुमच्यापाशी आज, येते लक्षात? ती तुम्हाला आज गरजेची नाही, मात्र भविष्यात गरजेची आहे. मग काय करावं लागेल? त्या वस्तूचा साठा करणं अनिवार्य आहे. परंतु नाशवंत वस्तूंचा साठा करणे अवघड होते. म्हणजे ज्या वस्तू जास्त दिवस साठवल्या जाऊ शकत नाही, त्या खराब होतात किंवा टिकू शकत नाही किंवा आहे त्या स्वरूपात त्या वापरता येऊ शकत नाही, अशा वस्तूंचा साठा करणं हे अडचणीचं ठरतं. म्हणून उदाहरणार्थ या ठिकाणी दिलेलं आहे, दूध, अंडी, मासे, भाजीपाला इत्यादी. तसेच जागेच्या अभावामुळे अवजड वस्तू साठवणे कठीण होते. येते लक्षात? पुढचा मुद्दा आहे वस्तूच्या विभाज्यतेची अडचण. येते लक्षात? मला तुमच्यापासून, येते लक्षात, अर्धा किलो तांदूळ हवा आहे. येते लक्षात? मला तुमच्यापासून अर्धा किलो तांदूळ हवा आहे, मात्र त्या अर्धा किलो तांदूळाच्या बदल्यात मी तुम्हाला माझा एक पूर्ण बोकड कसा देऊ? येते लक्षात? मला तुमच्याकडून अर्धा किलो तांदूळ हवा आहे, मात्र तुम्हाला माझा पूर्ण बोकड देणं, येत्या लक्षात, संपूर्ण बोकड देणं, हे त्या अर्धा बोकड तर देणं शक्य नाही. येत्या लक्षात? तांदूळाच्या बदल्यात. म्हणजे त्या ठिकाणी व्यवहार पूर्ण होऊ शकत नाही किंवा त्याच्या मूल्याचं मापन व्यवस्थित होऊ शकत नाही. हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. येते लक्षात? याला म्हणतात वस्तूच्या विभाज्यतेची अडचण. एक्सप्लेनेशन या ठिकाणी दिलेलं आहे. पाणी, घर इत्यादी छोट्या भागात विभाजन करणे गैरसोयीचे होते. त्यामुळे एका वस्तूचा दुसऱ्या वस्तूशी विनिमय करणे अवघड होते. उदाहरणार्थ, अ या व्यक्तीकडे गव्हाचे पोते आहे, त्याला विनिमयात शेळी हवी आहे. ब व्यक्तीकडे शेळी आहे, त्याला गव्हाचे अर्धेच पोते हवे आहे. अशा वेळेस गव्हाचे अर्धे पोते विभाजन करणे शक्य आहे, परंतु जिवंत शेळीचे विभाजन करणे शक्य नाही. विभाज्यतेची अडचण निर्माण झाल्यामुळे विनिमय होऊ शकत नाही. म्हणजे या ठिकाणी या उदाहरणामध्ये मागाशी मी तुमच्याशी चर्चा केल्याप्रमाणे या ठिकाणी व्यवहार पूर्ण होऊ शकत नाही. शेळी गरज आहे मात्र अर्धी देऊ शकत नाही. त्याच्या समोरच्याची शेळीची गरज पूर्ण होत नाही म्हणून तो तुम्हाला अर्ध पोतं गहू देणार नाही. म्हणजे या ठिकाणी व्यवहार पूर्ततेची येते लक्षात संकल्पना, येते लक्षात साध्य होताना आपल्याला काही दिसत नाही. येते लक्षात? ज्या वेळेला आपल्याला याच्या पुढे बघावं लागतं त्यावेळेला पुढे आपल्याला म्हटलेलं आहे पैशाची व्याख्या. येते लक्षात? पैशाच्या व्याख्येमध्ये पहिली व्याख्या दिलेली आहे प्राध्यापक क्रॉथर यांची. व्यवस्थित बघा. जी वस्तू विनिमय माध्यम म्हणून सर्वसाधारणपणे
स्वीकार्य असते, जी वस्तू विनिमय माध्यम म्हणून येथे लक्षात सर्वसाधारणपणे स्वीकार्य असते, येथे लक्षात स्वीकार्य असते आणि त्याचबरोबर जी वस्तू मूल्यमापनाचे येथे लक्षात त्याचबरोबर ती वस्तू काय करते मूल्यमापनाचं आणि मूल्य संचयनाचे कार्य करते अशी कोणतीही वस्तू म्हणजे पैसा होय. येते लक्षात जी वस्तू विनिमय माध्यम म्हणून सर्वसाधारणपणे स्वीकार्य असते याचा अर्थ काय आहे, पैसा म्हणून तिचा स्वीकार करण्यासाठी सर्वांची मान्यता आहे. आणि त्याचबरोबर जी वस्तू मूल्यमापनाचे येते लक्षात आणि मूल्य संचयनाचे कार्य करते. मूल्यमापन म्हणजे काय, 1, 2, 3, 4, अर्धा, पाऊण येते लक्षात या मापनाचं कार्य करतं येते लक्षात आणि सोबतच मूल्य संचयनाचं काम करतं. म्हणजे तिचा जो आकार आहे, तिचं जे वजन आहे ते काय करते, तेवढं मूल्य संचयन करते येते लक्षात, साठवते स्वतःमध्ये येते लक्षात. याला म्हणतात मूल्य संचयनाचे कार्य करते येते लक्षात. त्यानंतर प्राध्यापक वॉकर त्यांच्या व्याख्येमध्ये म्हणतात, जो पैशाचे कार्य करतो तो पैसा म्हणजे पैशाची कार्य, विनिमयाची कार्य असेल, मूल्य संचयनाचे कार्य असेल, मापनाचं कार्य असेल, हे जी वस्तू करते किंवा जो घटक करतो त्याला पैसा म्हटलं पाहिजे. म्हणजे पैशाची अशी ठराविक व्याख्या नाही, जो या 3 कसोट्यांमध्ये जाईल, मूल्य संचयनाचं कार्य, मूल्यमापनाचं कार्य आणि सर्वत्र स्वीकार्यता, हे गुण ज्याच्या अंगी असतील, ह्या कसोट्या ज्याच्या अंगी असतील पार पाडण्याच्या, तो पैसा म्हणून काम करेल येते लक्षात. त्यापेक्षा व्यतिरिक्त दुसरी व्याख्या पैशाची कोणतीच या ठिकाणी नमूद केलेली नाही. पैशाची उत्क्रांती. पैसा अस्तित्वात येण्याचे कारण उत्क्रांती आहे, क्रांती नव्हे येते लक्षात. पैसा का निर्माण झाला, तर उत्क्रांतीय अवस्थेची गरज पूर्ण करण्यासाठी पैसा जन्माला आला किंवा पैसा निर्माण झाला. क्रांती हे पैसा निर्मितीचं कारण नाही येते लक्षात. पैशाचे स्वरूप काळाची गरज आहे व संस्कृतीचा विकास यानुसार सतत बदलले आहे. कशानुसार, काळाची गरज येते लक्षात म्हणजे वेळेची मागणी साध्या सोप्या भाषेमध्ये, आणि संस्कृतीचा विकास याच्यामुळे सततपणे पैशाचं स्वरूप बदललेलं आहे येते लक्षात. आजच्या आधुनिक काळात वापरल्या जाणाऱ्या पैशाचे स्वरूप हे काळाप्रमाणे बदलत जाणारा परिणाम आहे. पैशाच्या उत्क्रांतीनुसार चलनाचे विविध प्रकार खालीलप्रमाणे आहेत येते लक्षात. आता या पैशाच्या विविध प्रमाणामध्ये या ठिकाणी तुम्हाला मला दिलेलं आहे ते म्हणजे पशु पैसा, वस्तू पैसा, धातू पैसा, धातूची नाणी, कागदी पैसा, पतपैसा, प्लास्टिक पैसा आणि इलेक्ट्रॉनिक पैसा. ही उदाहरणं या ठिकाणी चित्राच्या स्वरूपात आपल्यासमोर मांडली आहे येते लक्षात. आता सर्वप्रथम पशु पैसा. इतिहासपूर्व काळात देवाणघेवाणीचे माध्यम म्हणून पशु पैसा वापरला जात होता. म्हणजे तुमचा व्यवहार पूर्ण करण्याचं माध्यम म्हणून गायी, शेळ्या, मेंढ्या इत्यादींचा वापर केला जात होता. मात्र सर्वात मोठी अडचण काय येत असेल तिथे, स्वाभाविक आहे, विभाजनाच्या अडचणींमुळे वस्तू पैसा अस्तित्वात आला येते लक्षात. वस्तू पैसा. जुन्या काळात ज्या वस्तू पैसा देवाणघेवाणीचे माध्यम म्हणून वापरल्या जात होत्या, म्हणजे ज्या वस्तू पैसा देवाणघेवाणीचे माध्यम म्हणून वापरले जात असत, त्या हवामानाची स्थिती, संस्कृती यावर अवलंबून होत्या. कशावर अवलंबून होत्या वस्तू, पैसा, हवामानाची स्थिती आणि तिथली संस्कृती यावर अवलंबून होत्या. उदाहरणार्थ प्राण्यांची कातडी, धान्य, शिंपले, पिसे, हस्तिदंत, मीठ, दगड, दुर्मिळ वस्तू हे विनिमयाचे माध्यम म्हणून वापरले जात होते. कसली उदाहरणं आहेत ही सर्व, वस्तू पैशाची. परंतु वस्तूंचा साठा करण्याच्या अडचणीमुळे धातू पैसा अस्तित्वात आला येते लक्षात. वस्तू साठवण्यात अडचणी होत्या म्हणून वस्तू प्रत्येक वेळेला
साठवल्या जातीलच असं नाही, म्हणून त्या वस्तू पैसा ज्या गरजा पूर्ण करू शकत नव्हत्या साठवणुकीच्या, त्याच्यातून धातू पैसा या संकल्पनेचा उगम झाला. धातू पैसा तयार करत असताना, पुढची संकल्पना आहे धातू पैसा. धातू पैसा तयार करत असताना सोने, चांदी, तांबे, ॲल्युमिनियम, निकेल इत्यादी धातूंचा वापर केला जात होता. परंतु मौल्यवान धातू व धातूच्या तुकड्यातील समानतेच्या अभावामुळे धातूंच्या नाण्यांचा शोध लागला. येतं लक्षात? मौल्यवान धातू व धातूंच्या तुकड्यांतील समानता. येतं लक्षात? समानता होतीच का प्रत्येक धातूच्या हिच्यामध्ये? चांदीचं वेगळं, सोन्याचं वेगळं, ॲल्युमिनियमचं वेगळं. येतं लक्षात? त्याच्यामुळे धातूंच्या नाण्यांचा शोध लागला. म्हणजे धातू पैशानंतर धातू नाणी अस्तित्वात आली. लक्षात घ्या, दोघंही संकल्पना वेगळ्या आहेत. येतं लक्षात? धातू पैशानंतर निर्माण झाला तो धातू नाणी. येतं लक्षात? पूर्वीच्या काळी विविध राज्यांचे राजे त्यांची मुद्रा असलेली नाणी बनवत असत, जसं आपण इतिहासामध्ये वाचतो. काळपरत्वे शासकीय धोरणानुसार मौद्रिक नाण्यांमध्ये एकवाक्यता आणि स्थिरता आणण्याच्या उद्देशाने प्रणाली निश्चित केली गेली. कशासाठी? मौद्रिक नाण्यांमध्ये एकवाक्यता आणि कायदेशीर स्थिरता ही धातू निर्माणाची प्रमुख कारणं होती. येतं लक्षात? कोणती कोणती? नाण्यांमधील एकवाक्यता आणि कायदेशीर स्थिरता. नाण्यांचे वर्गीकरण खालीलप्रमाणे केले जाते. त्याच्यापैकी पहिलं वर्गीकरण आहे प्रमाणित किंवा प्रधान नाणी. कोणतं आहे? प्रमाणित किंवा प्रधान नाणी. प्रमाणित नाणी म्हणजे ज्यांचे दर्शनी मूल्य आंतरिक मूल्य सारखे असते. म्हणजे दर्शनी मूल्य बरोबर आंतरिक मूल्य ज्याचं सारखं आहे त्याला म्हणतात प्रमाणित किंवा प्रधान नाणी. अधिकृत यंत्रणेद्वारे दर्शनी मूल्याचे विनिमय मूल्य निश्चित केले जाते. कशाद्वारे? ऑथेंटिक मेकॅनिझमद्वारे त्याचं काय केलं जातं? त्याची किंमत ठरवली जाते, त्याचं मूल्य ठरवलं जातं. ही नाणी सोने, चांदी इत्यादींपासून बनवलेली. म्हणजे सोन्या चांदीच्या नाण्यांचा समावेश कशात होतो? प्रमाणित किंवा प्रधान नाणी या संकल्पनेत त्यांचा समावेश. ब्रिटिश कालखंडात काही दिवस प्रमाणित नाणी वापरली जात होती. आता तुम्हाला माहिती आहे सुरुवातीला भारत हा सोने की चिडिया हिंदीमध्ये असं म्हटलं जात होतं. सोन्याचं चिमणी आहे असं म्हटलं जात होतं, कारण की सोन्याचा धूर निघायचा. कारण की इथले लोक, इथली संस्थानं बऱ्यापैकी जे राजेरजवाडे होते त्यांचे नाणे सोन्याची होती. आणि हे सोनं ज्या वेळेला भारतामध्ये विनिमयाचं माध्यम म्हणून वापरलं जात होतं त्यावेळेला सोनं हे गुंतवणुकीसाठी पाश्चात्य देशामध्ये वापरलं जात होतं. बघा, ज्या वेळेला गुंतवणुकीचं माध्यम म्हणून ते पाश्चात्य देशामध्ये वापरलं जात होतं त्यावेळेला भारतामध्ये चलन म्हणून अत्यंत दैनिक गरजेच्या व्यवहारामध्ये चलन म्हणून सोन्याचा वापर होता. चलनी नाण्यांचा, सोन्याच्या चलनी नाण्यांचा वापर होता. म्हणून भारतातून सोन्याचा धूर निघत होता. भारत ही सोन्याची चिडिया होती असं म्हटलं गेलं. मग त्याच्यानंतर झालं काय? तर ब्रिटिशांचं आगमन झालं. ब्रिटिशांचं आगमन झाल्यानंतर येतं लक्षात, त्या ठिकाणी ब्रिटिशांचं आगमन झालं. मात्र सोबतच झालं असं की ज्या वेळेला याच्याबद्दल आपण अधिकृतरित्या विचार करतो त्यावेळेला एक बदल सर्वात मोठा जाणवतो की कालांतराने हा व्यापार वाढत गेला. सोन्याची नाणी अंतर्गत आपल्या व्यवहाराकरता वापरली जात होती ते ठीक आहे, येते लक्षात. मात्र ज्या वेळेला आपण याच्या संदर्भात बोलतो, येते लक्षात, वापरा दिवसेंदिवस कसा कमी होत गेला याच्याबद्दल ज्या वेळेला बोलतो त्यावेळेला विशेषत्वाने आपल्याला लक्षात येतं की ही जी सोन्याची मागणी आहे ती दिवसेंदिवस वाढत गेली आणि ती चलनाच्या स्वरूपात पूर्ण केली जाऊ शकत नव्हती. म्हणून त्यांनी काय केलं? सोने चांदीच्या नाण्यांच्या जागी इतर नाण्यांचं वापर करायला त्या ठिकाणी सुरुवात केलेली आपल्याला दिसते. येते लक्षात. त्यानंतर आहे गौण नाणी. येते लक्षात. गौण नाणी किंवा लाक्षणिक नाणी. ओके, ज्या वेळेला आपण याचा विचार करतो त्यावेळेला आपल्याला विचारात घ्यावं लागतं की लाक्षणिक नाणी म्हणजे दर्शनी मूल्य हे आंतरिक मूल्यापेक्षा कमी असतं. येतं लक्षात. ज्या वेळेला आपण विचार करतो त्यावेळेला दर्शनी मूल्य हे
आंतरिक मूल्यापेक्षा जास्त असतं. कमी असल्याचं म्हटलं तुम्ही, मूल्यापेक्षा जास्त असतं. म्हणजे बघा, दर्शनी मूल्यापेक्षा आंतरिक मूल्य काय असतं, जास्त असतं. ओके, म्हणजे दिसत जरी तो कागद असला, तुमचं माझं पैशाचा जो 100 रुपयाची नोट आहे समजा, त्या लक्षात, ते 100 रुपयाचा कागद अत्यंत क्षुल्लक वाटतोय, मात्र त्याचं किंमत कितीची आहे, तो कितीची खरेदी शक्ती शेवटो, 100 रुपयाची खरेदी शक्ती शेवटो. म्हणजे दर्शनी मूल्य, त्या कागदाचं मूल्य जरी बाजारपेठेमध्ये कागद म्हणून जर विचार केला, त्याचा नाणं आहे, पैसा आहे सोडून द्या, तर त्या कागदाची किंमत काय आहे, अत्यंत क्षुल्लक आहे. मात्र तो 100ची नोट आहे, याच्यामुळे त्याला 100 रुपयाचा आंतरिक किंमत प्राप्त झालेली, मूल्य प्राप्त झालेलं आहे, असा त्याचा अर्थ होतो. येतं लक्षात. ही नाणी ॲल्युमिनियम, निकेल यासारख्या कमी दर्जाच्या धातूंपासून बनवलेली असतात. कशापासून, म्हणजे सोनं चांदीपेक्षा अल्टरनेटिव्हली तुम्ही काय वापरले, दुसरे धातू वापरले, आणि त्याचं आंतरिक मूल्य दर्शनी मूल्यापेक्षा काय ठरवलं, जास्त ठरवलं. भारताच्या चलनातील सर्व नाणी लाक्षणिक किंवा गौण नाणी आहेत. येतं लक्षात. आता हे विधान खूप महत्त्वाचं आहे. भारताच्या चलनातील सर्व नाणी लाक्षणिक किंवा गौण नाणी आहेत. गौण नाणी ही कमी मूल्याची असल्याने तुलनेने कमी रकमेच्या व्यवहारांमध्ये वापरले जातात. गौण नाण्यांच्या वहनीयतेच्या अडचणींमुळे कागदी पैसा अस्तित्वात आला. येतं लक्षात. समजा तुम्हाला 1,00,000 रुपये समोरच्याला द्यायचे आहे आणि त्यावेळेला फक्त नाणीच अस्तित्वात आहे. आता 1,00,000 रुपयाची 1 रुपया नाण्याप्रमाणे किती सारी नाणी द्यावी लागतील तो व्यवहार पूर्ण करायला. मग ते वाहतुकीच्या अडचणी निर्माण होतील. म्हणजे वहनीयतेच्या अडचणीमुळे काय झालं, त्याऐवजी त्या नाण्यांच्या ऐवजी कागदी पैसा अस्तित्वात आला आहे, असं या ठिकाणी त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. इथं लक्षात. कागदी पैसा, कागदी पैसा हा धातूच्या पैशाला, इथं लक्षात, कागदी पैसा हा धातूच्या पैशाला पर्याय आहे. भारतात नोटा चलनात आणण्याचा एकाधिकार मध्यवर्ती बँकेकडे आहे. मध्यवर्ती बँक म्हणजे कोणती, RBI. येतं लक्षात. ओके. भारत सरकार व मध्यवर्ती बँकेकडून अंमलात आणलेल्या कागदी चलनाचा समावेश कागदी पैशात होतो. भारतामध्ये 1 रुपयाची नोट व सर्व प्रकारची नाणी भारत सरकारकडून चलनात आणली जातात. येतं लक्षात. हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. प्रश्न विचारले गेलेले आहेत. 1 रुपयाची नोट आणि सर्व प्रकारची नाणी कोणाच्या अखत्यारीत, भारत सरकारच्या अखत्यारीत. आणि त्या व्यतिरिक्त इतर जी कोणती काही चलनं आहेत ती कोणाच्या अखत्यारीत, RBIच्या अखत्यारीत. येतं लक्षात जातात. व त्यापुढील चलनाच्या निर्मितीचे सर्व अधिकार मध्यवर्ती बँकेकडे आहे. म्हणजे मगाशी म्हटल्याप्रमाणे RBIकडे आहे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. कागदी पैसा हाताळण्यातील गैरसोय व पैसा साठवण्यातील जोखीम या कारणामुळे बँक पैसा अस्तित्वात आला. याचं लक्षात. आता जसं नाण्यांच्या जागी कागदाची गरज पडली तर कागदी पैसा आला, तसं कागदी पैसा हाताळण्याची गैरसोय आणि साठवण्यातील जोखीमही होती. या कारणामुळे बँक पैसा काय झाला, अस्तित्वात आला. पतपैसा, पुढची संकल्पना आहे पतपैसा किंवा बँक पैसा. पतपैसा म्हणजे बँक पैसा होय. पतपैसाला दुसरा अर्थ काय आहे, बँक पैसा. ओके. बँका लोकांकडून ठेवलेल्या ठेवीच्या आधारे पतपैसा निर्माण करतात. ठेवलेल्या ठेवींच्या आधारे काय करतात, पतपैसा निर्माण करतात. त्याचा वापर, येतं लक्षात, त्याचा वापर पतपैसा निर्मितीसाठी केला जातो. हा केव्हाही काढता येतो किंवा ज्याचे दुसऱ्या व्यक्तीकडे धनाकर्षक इत्यादी साहाय्याने हस्तांतरित करता येते. म्हणजे पैसा न ट्रान्सफर करता तुम्ही व्हर्च्युअली काय करतात, माध्यमातून धनादेश किंवा डिमांड ड्राफ्ट, धनाकर्ष ज्याला आपण शुद्ध मराठी भाषेत म्हणतो, त्याचा वापर करतो. इत्यादी पैशांसारखे कार्य करतात. म्हणजे मी जर तुम्हाला माझ्याकडून 2,000 रुपये घ्यायचे आहे, ते 2,000 रुपये मी तुम्हाला प्रत्यक्ष नाही देता, त्याच्या जागी एक 2,000चा चेक लिहून देतो. झालं काय,
प्रत्यक्ष पैशाच्या जागी त्या एका चेकच्या कागदाने त्या पैशाचं काम करून टाकलं तात्पुरत्या स्वरूपामध्ये. येते लक्षात? त्याकरता या गोष्टी पतपैसा महत्त्वाच्या ठरतात. तर ठेवी हस्तांतरित करण्याचे पतसाधन आहे. येते लक्षात? ठेवी हस्तांतरण करण्याचे ते काय आहे? एक प्रकारचं पतसाधन आहे. पतपैसा देशाच्या आर्थिक विकासासाठी महत्त्वाची भूमिका पार पाडतो. खालीलपैकी कोण महत्त्वाची भूमिका देशाच्या विकासासाठी पार पाडतो? पतपैसा. येते लक्षात? आजच्या जागतिकीकरणाच्या काळात पैसा विरहित देवाणघेवाण अधिक महत्त्वाची असल्याने प्लास्टिक पैसा अस्तित्वात आला. आता या पतपैशाच्या जागी पण पैशा व्यतिरिक्त व्यवहार झाले पाहिजे, त्याच्यामुळे प्लास्टिकचा पैसा अस्तित्वात आला किंवा प्लास्टिक पैसा अस्तित्वात आला. ओके. आता ज्या वेळेला आपण या पतपैशाबद्दल बोलतो, इथे लक्षात, त्यावेळेला प्लॅस्टिकचा पैसा आला. पतपैशाच्या जागी प्लॅस्टिकचा पैसा किंवा प्लॅस्टिक पैसा वापरणे आधुनिक तंत्रज्ञानामुळे सोपं झालेलं आहे. इथे लक्षात, ज्या वेळेला आपण प्लॅस्टिक पैशाबद्दल बोलतो त्याच्यामध्ये येतात डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड. हा प्लॅस्टिकचा पैसा. नवीन नवीन शोधाचे पुढचे पाऊल म्हणजे इलेक्ट्रॉनिक पैसा होय. इथे लक्षात, प्लॅस्टिकच्या पैशानंतर कोणता भाग आला? इलेक्ट्रॉनिक पैसा. ओके. इलेक्ट्रॉनिक पैसा म्हणजे काय मग? तर ई पैसा म्हणजे ज्याचा इलेक्ट्रॉनिक ट्रान्सफर होतं. इथे लक्षात, इलेक्ट्रॉनिक पैशाला मौद्रिक मूल्य असून ते इलेक्ट्रॉनिक यंत्राच्या साहाय्याने किंवा यंत्रणेच्या साहाय्याने हस्तांतरित केले जाते. फॉर एक्झाम्पल मोबाईल फोन, टॅबलेट, स्मार्ट कार्ड्स, संगणक इत्यादी. इथे लक्षात, इलेक्ट्रॉनिक पैशाला मध्यवर्ती बँकेचे पाठबळ असते. म्हणजे ते बँक त्याला ज्या ज्या घटकांना इलेक्ट्रॉनिक पैसा म्हणून मान्यता देते त्याला त्याचं व्यवहाराच्या स्वरूपामध्ये वापरता येतं. इलेक्ट्रॉनिक पैसा जागतिक व्यवहारामध्ये देखील वापरला जातो. अंकात्मक किंवा संगणकीय पाकिट, डिजिटल वॉलेट हा देखील साठवलेला इलेक्ट्रॉनिक पैशाचाच प्रकार आहे. म्हणजे तुमचं पेटीएम वॉलेट असेल, इथे लक्षात, किंवा गुगल असेल, त्याच्यामध्ये जे वॉलेट्सचे ऑप्शन्स आपल्याला, डिजिटल वॉलेट्सचे ऑप्शन्स आपल्याला उपलब्ध असतात. हे कसले उदाहरणं आहेत? तर ही उदाहरणं आहेत इलेक्ट्रॉनिक पैशाची. येते लक्षात. त्यानंतर पुढचा मुद्दा त्यांनी बॉक्समध्ये दिलेला आहे, विधिग्राह्य पैसा आणि अविधिग्राह्य पैसा. या पैशाला कायद्याचे पाठबळ असते. विधी म्हणजे काय? कायदा. येते लक्षात, ज्या पैशाला कायद्याचं पाठबळ असतं आणि कोणत्याही व्यवहारात तो वापरला जाऊ शकतो. उदाहरणार्थ सर्व नाणी आणि चलनी नोटा या विधिग्राह्य भारतातला पैसा आहे. अविधिग्राह्य हा पैसा लोक अंतिम देवाणघेवाणीसाठी वापरतात. कोणतेही कायदेशीर मात्र त्याला पाठबळ नसते, त्याच्यामुळे हा पैसा नाकारता येतो. येतं लक्षात. याला पर्यायी पैसा किंवा इच्छिक पैसा असेही म्हणतात. पर्यायी नाव लक्षात ठेवा, पर्यायी पैसा किंवा इच्छिक पैसा. धनादेश, विनिमय पत्रे इत्यादी. म्हणजे मला तुम्हाला 2,000 रुपये द्यायचे, ठीक आहे, आणि मी तुम्हाला 2,000 रुपयाचा चेक दिला, मात्र तुम्हाला तो पैसा कॅशच हवा आहे, रोखच हवा आहे, तर तुम्ही तो नाकारू शकतात. येतं लक्षात. हा त्या मागचा महत्त्वाचा अर्थ घ्यायचा आहे. येतं लक्षात. खूप इन डिटेल जाण्याची गरज नाही. पैशाचे गुणधर्म कोणते असतात? तर पहिला आहे सार्वत्रिक स्वीकार्यता, म्हणजे तो सर्व ठिकाणी त्याला ॲक्सेप्टन्स असला पाहिजे. पैसा या वस्तूमध्ये सार्वत्रिक स्वीकार्यता हा महत्त्वाचा गुण असल्याने तो विनिमयाचे माध्यम म्हणून वापरतात. विभाज्यता. येतं लक्षात. छोट्या व्यवहारांमध्ये पैशाचे छोट्या मूल्यामध्ये विभाजन करणं सोपं जातं. येतं लक्षात. तसंच टिकाऊपणा. पैशाच्या अंगी टिकाऊपणा हा गुणधर्म असल्याने चलनी नोटा आणि नाणे दीर्घकाळ व्यवहारामध्ये पुन्हा पुन्हा वापरता येतात. येतं लक्षात. सुज्ञेयता. येतं लक्षात. पुढचा मुद्दा आहे सुज्ञेयता. पैसा ही वस्तू सुलभतेने ओळखता येते. देवाणघेवाण करणाऱ्या व्यक्तीकडून निर्माण होणारी संदिग्धता टाळता येते. येतं लक्षात. मग हाच पैसा का? येतं लक्षात. याला 100ची नोट म्हणतात का? तर हे सर्व ठिकाणी 100 रुपयाची नोट सारखी असल्यामुळे त्याच्या ओळखण्याचा प्रश्न निर्माण होऊ शकत
नाही येतं लक्षात, आणि स्वीकार्यता असल्यामुळे तर नाहीच नाही, आणि त्यातल्या त्यात कायद्याचा पाळबट आहे आणखी ही त्याची जमेची बाजू. येतं लक्षात. वहनीयता, एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी सहजगत्या सोयीनुसार वाहून नेता येते. येतं लक्षात. ही कशाची वैशिष्ट्ये किंवा गुणधर्म बघितला आपण? ही बघितली पैशाची गुणधर्म. येतं लक्षात. हा सगळ्यात महत्त्वाचा भाग या ठिकाणी आपण चर्चा करत आहोत. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं पुढचा मुद्दा अत्यंत इंटरेस्टिंग आहे, आणि तो म्हणजे एकजिन्सीपणा. येतं लक्षात. एकजिन्सीपणा, एखाद्या विशिष्ट परिमाणाचे पैसे गुणवैशिष्ट्यामुळे एकजिन्सी दिसतात. येतं लक्षात. म्हणजे 5 रुपयाचं नाणं असेल, येतं लक्षात, रुपये 5चं नाणं असेल, रुपये 10चं नाणं असेल. आता याची वैशिष्ट्य इतर नाण्यांपेक्षा वेगळी आहे. त्याचं वजन असेल, त्याचा आकार असेल, येतं लक्षात. त्याचा एकजिन्सीपणा हा त्याच्या ठिकाणी महत्त्वाचं आहे. येतं लक्षात. ते गुणवैशिष्ट्य आहेत त्याची त्याच्यामुळे. ओके, चला. त्यानंतर स्थिरता. येतं लक्षात. पैशाला स्थिर मौद्रिक मूल्य असते, किमान देशांतर्गत तरी. आंतरराष्ट्रीय पातळीवरचं विनिमय दर खालीवरती झाल्यानंतर त्याच्यामध्ये बदल होऊ शकतो, मात्र देशांतर्गत त्याच्यावर काहीसा परिणाम होतोच असं नाही, किंवा होतच नाही एक प्रकारे. ते वस्तू व सेवांचे विनिमय मूल्य मोजण्यासाठी वापरतात. येतं लक्षात. या वस्तूंची देवाणघेवाण भविष्यातील गरजांनुसार केली जाते. हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा याच्या ठिकाणी. पैशाचे कार्य कोणते? तर एक प्राथमिक कार्य आहे आणि एक दुय्यम कार्य आहे. येतं लक्षात. प्राथमिक कार्यामध्ये काय येतं? तर प्राथमिक कार्यामध्ये 2 महत्त्वाचे मुद्दे या ठिकाणी दिलेले आहेत. ते म्हणजे विनिमयाचे माध्यम आणि मूल्यमापनाचे साधन. पैशाचे सर्वात विनिमयाचे माध्यममध्ये बघूया. पैशाचे सर्वात महत्त्वाचे कार्य म्हणजे विनिमयाचे माध्यम. दॅट्स ऑल. मूल्यमापनाचे साधन किंवा हिशोबाचे परिमाण म्हणजे काय? तर वस्तू व सेवांची किंमत पैशाच्या स्वरूपात व्यक्त केली जाते, कारण की त्याला मूल्य संचयन आहे. पैशामुळे वस्तूंच्या किमतींची तुलना करता येते. म्हणजे तुमच्याकडे असणारा 10 रुपयाचा पेन आणि माझ्याकडे असणारा 5 रुपयाचा पेन, येतं लक्षात. त्याची तुलना करता येते की कोणता पेन कोणापेक्षा महाग किंवा दर्जेदार. तर दर्जेदार ही गुणवत्तेच्या आधारे येते, येतं लक्षात. मात्र ज्यावेळेला किंमत तुलना केली जाते त्यावेळेला 5 रुपयापेक्षा 10 रुपये जास्त, येतं लक्षात. त्याच्यामुळे तुमच्या पेनाचे मूल्य जास्त, येतं लक्षात. कारण की ते मूल्यमापनाचं साधन आहे. ती वस्तू जरी आहे तरी ती आपण कोणत्या भाषेमध्ये परिभाषित केली? तर पैशाच्या भाषेमध्ये परिभाषित केलेली आहे. उदाहरणामध्ये विविध चलनांद्वारे विविध देशातील वस्तूंचे मूल्य व्यक्त करता येते. उदाहरणार्थ भारतातील रुपया, संयुक्त अमेरिकेच्या संस्थानांमधील डॉलर इत्यादी या ठिकाणी आपण उदाहरण म्हणून बघू शकतो. दुसरं कार्य आहे पैशाचं, ते म्हणजे दुय्यम कार्य. त्याच्यामध्ये 2 उपप्रकार आहेत. ते म्हणजे विलंबित देणी देण्याचे साधनही आहे आणि मूल्य संचयनाचं साधन आहे. विलंबित देणी म्हणजे काय? वस्तू विनिमय व्यवस्थेत कर्ज घेणे सोपे होते, परंतु परतफेड करणे अवघड होते. म्हणजे मी तुम्हाला तांदूळ दिले, येते लक्षात. मी तुम्हाला तांदूळ दिले, तुम्ही मला बकरी दिली, ठीक आहे. आता 1 वर्षाने तुम्हाला ती बकरी मला पुन्हा परत नाही करायची दुसऱ्या एका व्यवहारामध्ये. मात्र तुम्ही ज्या परिस्थितीत ती बकरी मला दिली होती त्याच वयाची तशीच बकरी देणं मला शक्य आहे का 1 वर्षानंतर? नाही. कालानुरूप तिच्यामध्ये बदल झालेला आहे, येतं लक्षात. म्हणून विलंबित देणी देण्याच्या साधनांमध्ये या अडचणी येत होत्या. जी देणी भविष्यामध्ये द्यावी लागतात त्याला विलंबित देणी असे म्हणतात. पैसा हे देणी देण्याचे साधन आहे. पैशामुळे कर्ज घेणे, कर्ज देणे सोपे जाते. पैशाने ही समस्या सोडवली गेली. कोणती? विलंबित देणी देण्याच्या संदर्भातली. मूल्य संचयनाचे साधन. पैसा मूल्य संचयनाचे कार्य करतो. पैसा कसलं कार्य करतो? पैसा मूल्य संचयनाचे कार्य करतो. मग अशीच बघितलं. पैसा वर्तमान काळातील गरजांची पूर्तता करण्याबरोबरच भविष्य काळातील गरजांची पूर्तता करण्यास, म्हणजे वर्तमानातील गरज तर भागवतो, मात्र भविष्यातली
गरज भागवतो. भविष्यातली गरज कशाच्या माध्यमातून? बचतीमुळे पूर्ण होते. जॉन मेनॉर्ड केन्स, जेम केन्स यांच्या मते पैसा वर्तमान काळ आणि भविष्य काळ यांच्यातील दुवा आहे. येतं लक्षात? पैसा कशामधला दुवा आहे? वर्तमान काळ आणि भविष्य काळ याच्यामधला दुवा आहे. मूल्य हस्तांतरणाचे साधनही आहे. पुढचा मुद्दा कोणता आहे? मूल्य हस्तांतरणाचे साधन म्हणून पैसा कसा वापरला जातो? तर पैशामुळे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे व एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी येते लक्षात मूल्याचे हस्तांतरण केले जाते. स्थावर मालमत्ता, इमारत, येते लक्षात प्लॉट, दुकान एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी खरेदी विक्री करता येतात. आता त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आहे ते म्हणजे अनुषंगिक कार्य. येते लक्षात प्राध्यापक फिनले यांच्या मते आधुनिक काळात पैसा प्रत्येक आर्थिक व्यवहारात महत्त्वाची भूमिका पार पाडतो. आता कोणत्या याच्यामध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडतो? तर त्याच्यामध्ये पहिलं आहे राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन. राष्ट्रीय उत्पन्न कशात मोजलं जातं? तर ते पैशात मोजलं जातं. वितरण उत्पादन घटकांमध्ये जे केलं जातं खंड, वेतन, व्याज, नफा हे सर्व कशात मोजलं जातं? रुपयाच्या स्वरूपात मोजलं जातं. पुढचा मुद्दा पतपैशाचा आधार. व्यापारी बँका प्राथमिक ठेवीच्या आधारावर पतपैसा निर्माण करतात. म्हणजे तुमच्या बँकेकडे समजा तुमची बँक आहे तिच्याकडे 1,000 रुपये आहे. एक्झाम्पल म्हणून घेऊया 1,000 रुपये आहे. आता या पैशाला मोजण्याचं एककच रुपये आहे म्हणजे हाच पैसा आहे. येतं लक्षात? त्याच्या त्या क्वालिटीमुळेच तुम्ही त्याचा वापर करत आहात. येतं लक्षात? पैसा हा पतनिर्मितीसाठी रोखतेचा आधार आहे. येतं लक्षात की तुमच्याकडे किती रोख रक्कम जमा आहे त्या आधारेच तुम्ही पतनिर्मिती करणार आहात ना बँक म्हणून, की त्याच्या व्यतिरिक्त करणार आहात? तर अजिबात नाही. येतं लक्षात? ज्या वेळेला तुम्हाला हा मुद्दा व्यवस्थितपणे कळतो त्यावेळेला तुम्हाला या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आणि गांभीर्याने घेणे गरजेचं ठरतं. येतं लक्षात? चला पुढचं आहे येतं लक्षात ते म्हणजे संपत्ती. येतं लक्षात? संपत्तीचे रोखतेत रूपांतरण. पैसा ही सर्वात मोठी तरल संपत्ती आहे म्हणजे लिक्विडिटी. येतं लक्षात? लिक्विडिटी. ओके. ज्या वेळेला तुम्ही ही तरल संपत्ती म्हणतात त्यावेळेला ती कोणत्याही मालमत्तेत रूपांतरण करता येते असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे तुम्ही काय करता? तुमच्याकडे पैसा आहे समजा. ओके. चला 1 करोड रुपये आहे. त्या 1 करोड रुपयांमध्ये तुम्ही काय करू शकतात? कॅश आहे. ओके. तिचं तुम्ही सोनं घेऊ शकतात. सोन्याचं रूपांतरण तुम्ही मोडून परत हिऱ्यात करू शकतात. हिऱ्याचं रूपांतरण मोडून तुम्ही आणखी काही संपत्ती, शेतजमीन, प्लॉट वगैरे विकत घेऊन करू शकता. म्हणजे काय झालं? ती तरलता प्रदान करते तुम्हाला पैशाचे स्वरूप. येतं लक्षात? त्याच्यामुळे त्या गोष्टी त्या ठिकाणी तरलतेचं साधन म्हणून महत्त्वाचे ठरतात आणि रोखतेच रूपांतरण या मुद्द्यामध्ये त्याचं एक्सप्लेनेशन आपल्याला गरजेचं आहे. स्थूल आर्थिक चलांचे मापन. राष्ट्रीय उत्पादन असेल, एकूण बचत असेल, हे सर्व कशाच्या माध्यमात मोजलं जातं? रुपये. भारताच्या पातळीवर रुपये आणि अमेरिकेसारख्या देशाच्या पातळीवर डॉलर. येतं लक्षात? काळा पैसा संकल्पना. नेमकं ब्लॅक मनी. येतं लक्षात? ज्या वेळेला आपल्यासमोर नोटाबंदी येते त्यावेळेला कोणता शब्द गाजला? ब्लॅक मनीमुळे हे सर्व करण्यात आलेलं आहे. चोरीचा पैसा. येतं लक्षात? किंवा काळा पैसा. आता काळा पैसा हा दिसायला काळा असतो का? तर नाही. येतं लक्षात? काळा पैसा म्हणजे काय? तर काळा पैसा तुमच्या माझ्या भाषेमध्ये समजावं म्हणून सांगतो. ज्या पैशाला तुम्ही अधिकृत उत्पन्नाच्या कायद्याच्या मार्गाने प्राप्त केलेले नाही. येतं लक्षात? सरकार मान्य मार्गातून किंवा सरकारने ठरवून दिलेल्या मार्गातून किंवा सरकारला निदर्शनास न आणता चुकीच्या अवैध मार्गाने जमवलेला पैसा म्हणजे ब्लॅक मनी होय. पैसा पैसाच असतो. मात्र तो कसा तुमच्यापर्यंत पोहोचलेला आहे, त्याचा मार्ग कोणता, येतं लक्षात? त्याचं माध्यम कोणतं हे सर्वात महत्त्वाचं ठरतं. त्याच्यावरून तो पांढरा पैसा आहे की काळा पैसा आहे हे ठरतं. येतं लक्षात? तो वैधानिक मार्गाने आला, कायद्याच्या मार्गाने आला, रीतसर आला, येतं लक्षात? तर तो पांढरा पैसा आहे. टॅक्स वगैरे कट करून. तुम्ही जर टॅक्स कट केला नाही, आता उदाहरणाच्या स्वरूपात जर जायचं झालं तर तुमच्याकडे 1 करोड रुपये आहे. येतं लक्षात? आणि माझ्याकडेही 1 करोड रुपये आहे. मात्र
तुमच्याकडचं 1 करोड रुपये अवैध ठरले आणि माझ्याकडचे अवैध ठरले. तुमच्याकडचे वैध ठरले म्हणजे लीगल आणि माझ्याकडचे इलिगल. का? कारण की तुमच्याकडे 1.25 करोड रुपये होते. 1,25,00,000. ठीक आहे, इतके होते. मग त्याच्यावरचा तुम्ही 25 लाख रुपये रीतसर जो कर होता तो दिलेला आहे. तुमची ॲक्च्युली रक्कम किती होती? 1,25,00,000. मात्र 25 लाख रुपये तुम्ही अधिकृतरित्या टॅक्स पेड केला आणि तुमच्याकडे 1 करोड रुपये उरला. त्याच्यामुळे तो वैध झाला. माझ्याकडे मुळातच 1 करोड रुपये आहे आणि त्याच्यावर येत्या लक्षात आणि त्याच्यावर जो टॅक्स होतो तो मी दिलेला नाही आणि म्हणून माझ्याकडे 1 करोड रुपये ॲज इट इज आहे. म्हणून माझ्याकडचा तो अतिरिक्त पैसा जो कराच्या माध्यमातून मी द्यायला पाहिजे होता तेवढा त्या 1 करोडमधला अवैध झाला. पूर्ण 1 करोडचा 1 करोड रुपये अवैध नाही झाला. येत लक्षात? ही त्याच्या मागची संकल्पना आहे. तर पुस्तकी भाषेमध्ये ते काय म्हणतात बघूया. उत्पन्नावरील कर न भरल्याने काळ्या पैशाची निर्मिती होते. येते लक्षात? हा पैसा कायदेशीर बेकायदेशीर पद्धतीने कर चुकवेगिरी करून मिळवला जातो. काळ्या पैशामुळे भ्रष्टाचार, लाच, काळा बाजार, साठवणूक इत्यादी वाढ होते. काळ्या पैशामुळे बेकायदेशीर घडामोडींना चालना मिळते. त्यामुळे आर्थिक विकासात अडथळे निर्माण होतात. काळ्या पैशामुळे आर्थिक, राजकीय, सामाजिक अस्थिरता निर्माण होते. काळ्या पैशावर नियंत्रण आणणाऱ्या विविध साधनांपैकी विमुद्रीकरण म्हणजे डिमॉनिटायझेशन ही एक जागतिक स्तरावर अनेक राष्ट्रांनी त्याचा एक मार्ग म्हणून अवलंब केलेला आपल्याला आढळतो. येते लक्षात? ज्या वेळेला तुम्हाला या संकल्पना बघाव्या लागतात त्यावेळेला त्या खूप सुंदर पद्धतीने या पुस्तकामध्ये सोप्या भाषेमध्ये नमूद केलेल्या आहे आणि या ठिकाणी तुमचा पैसा हे प्रकरण संपलेलं आहे. येत्या लक्षात? ही झाली बेसिक 11वीचं पैशाची व्याख्या. मात्र याच्यामध्ये आणखी ज्या नवीन संकल्पना आणि जे घटना घडामोडी गेल्या कालखंडामध्ये घडलेल्या आहेत येत्या लक्षात 8 नोव्हेंबर नंतर येत्या लक्षात त्या तुमच्या चालू घडामोडींमध्ये मी कव्हर करणार आहे. ओके, थँक्यू व्हेरी मच.